नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 88. आता कुसुमत्तेंची तब्येत कशी आहे? अदितीने विचारलं. बरी आहे. मानसिकरित्या पूर्ण ढासळली आहे ग ती. ह्या सगळ्याला स्वतःला जबाबदार मानत आहे. वहिनी, अविश्वासाचे विष पचवणे खूप कठीण असते ग. आपलंच कोणीतरी जेव्हा आपल्याला फसवतं तेव्हा काय त्रास होतो हे समजू शकते मी, अदिती म्हणाली. दोघीही बराच वेळ एकमेकींबरोबर बोलत होत्या. अदिती साक्षीला धीर देत होती. आदूबाळ, कशी आहेस तू? एवढं झालं तरी मला कोणीच कळवलं नाही. कधी तुला पाहते असं झालं होतं मला, मधुमॉम डोळे पुसत म्हणाल्या. अगं आत तरी चल, मला सुद्धा बघू दे अदितीला, डॅड म्हणाले. मॉम, डॅड, तुम्ही का रडत आहात? मी एकदम ठीक आहे. छोटीशी तर जखम आहे. 2 दिवसांनी ही पट्टीसुद्धा निघून जाईल, अदिती तिच्या डोळ्यातलं पाणी अडवत म्हणाली. मधुमॉम आणि डॅडने तिला कुशीत घेतलं. तुम्ही बोलत बसा, मी आलेच. साक्षी खाली किचनमध्ये निघून गेली. तिने सर्वांसाठी चहा आणि नाश्ता बनवला. साक्षी, त्या तिघांना नाश्ता वरती रूममध्येच नेऊन दे, स्मिताताई म्हणाल्या. हो मम्मा. आदुदी, कशी आहेस तू? सॉरी ग, तुला भेटायलाच यायला जमलं नाही मला. घरात कोणीतरी हवं होतं ना, म्हणून मग मी थांबले घरी. किमया अदितीच्या रूममध्ये येत म्हणाली. बरी आहे मी. आणि तू नाही आलीस तर काय झालं बघ, मीच आले तुम्हाला भेटायला, अदिती स्माईल करत म्हणाली. ते बरं केलंस तू. तसंही मी उद्या तुला भेटायला येणारच होते तुझ्या घरी. माझी फेरी वाचवलीस तू, किमया म्हणाली. तिचं बोलणं ऐकून साक्षीने नाक मुरडलं. बरं दी, तू आता आराम कर, आपण नंतर बोलू, किमया म्हणाली. हो चालेल, अदितीने हसून मान डोलवली आणि किमया निघून गेली. आज पुन्हा एकदा त्यांची पूर्ण फॅमिली एकत्र होती आणि आजसुद्धा अदितीचे भरपूर लाड चालू होते. मधुमॉम अदितीसाठी जेवण घेऊन तिच्या रूममध्ये आल्या होत्या. मॉम, हे काय आहे? अदितीने विचारलं. तुझं ताट. मॉम, मी सुद्धा खालीच येते. इथे असेच बसून राहिले तर अजून आजारी पडेल मी, अदिती म्हणाली. अगं पण तुला त्रास होईल, त्यापेक्षा इथेच जेव, मधुमॉम म्हणाल्या. मॉम प्लीज ना, अदिती पपी फेस करत म्हणाली. बरं बाई चल, मधुमॉम म्हणाल्या आणि दोघीही खाली गेल्या. अगं हिला कशाला खाली आणलंस तू? स्मिताताई म्हणाल्या. ताई, तिला सर्वांसोबत जेवायचं आहे. एकटीला जेवायला नको म्हणत होती. मग तूच सांग मी काय करू, मधुमॉम म्हणाल्या. सावकाशी ये, स्मिताताई म्हणाल्या. मम्मा, दादा नाही आला अजून? आदितीने विचारलं. स्मिताताई काही बोलणार तेवढ्यातच आदित्य आत आला. ते बघ, आला तुझा दादा. 100 वर्ष आयुष्य आहे तुला आधी, मधुमॉम म्हणाल्या. दादू, आदिती पळतच जाऊन त्याला बिलगली. कसा आहे माझा पिल्लू? आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. बरी आहे, ती रडक्या आवाजात म्हणाली. आदू बाळा, त्रास होतोय का काही तुला? आदित्यने विचारलं. नाही, ती नाक वर ओढत म्हणाली. तू इथे बस. आदित्यने तिला सोफ्यावर बसवलं आणि तो तिच्या बाजूला बसला. तिने अजूनही त्याला सोडलं नव्हतं. आदू बाळा, काही त्रास होत असेल तर सांग मला, मी लगेच डॉक्टरांना बोलून घेतो, आदित्य काळजीने म्हणाला. नाही, मला काही त्रास होत नाही, आदिती म्हणाली. मग तू रडत का आहेस? आदित्यने विचारलं. मला तुझी खूप आठवण येत होती दादू. तू एकदाही मला पाहायला हॉस्पिटलमध्ये आला नाहीस, आदिती म्हणाली. तुला असं कोण म्हणालं की मी तुला भेटायला आलो नव्हतो? तुझा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी मी आणि श्री तिथेच होतो आणि रोज न चुकता तुला रात्री भेटायला येत होतो, पण तू तेव्हा गाढ झोपेत असायची, आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. बरं, मला सांग, तुझा नवरा का तणतणला आहे? मगाशी फोन केला होता मला त्याने, आदित्य बोलत होता. कारण तुमच्या बहिणाबाई रुसल्या आहेत त्यांच्यावर, साक्षी म्हणाली. का बरं रुसली आहे माझी परी? आदित्यने विचारलं. रुसू नाही तर काय करू दादू? श्रीसुद्धा मला 2 दिवस भेटायला आले नाहीत. हो, परवा रात्री आले होते, पण तेव्हा मी झोपेत होते. निदान फोनवर तरी माझ्याशी बोलायचं, ते सुद्धा नाही. एवढं कोणी बिझी असतं का? अदिती गाल फुगवत म्हणाली. मग बरोबरच आहे. थोडीशी शिक्षा तर त्याला मिळालीच पाहिजे. कीप इट अप. मी आलोच फ्रेश होऊन, मग सोबतच जेऊ.
आदित्य हसत बोलला आणि वरती निघून गेला. त्याने साक्षीला हळूच रूममध्ये येण्यासाठी इशारा केला. काही हवंय का तुम्हाला? साक्षीने विचारलं. माझी बायको कुठे दिसते का बघतोय, आदित्य मिश्किलपणे हसत म्हणाला. आदी तू पण ना, साक्षी गोड हसली. तुला बरं वाटतंय ना आता? आदित्य तिला जवळ घेत म्हणाला. हो, साक्षीने देखील मान डोलावली. थोडा वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले होते. SP साहेब चला आता, जेवायला उशीर होतोय. आदितीला मेडिसिनसुद्धा घ्यायच्या आहेत, साक्षी म्हणाली. आज पूर्ण परिवार एकत्र बसून जेवत होता. स्मिताताईंनी आणि मधुमॉमने आज सर्व जेवण आदितीच्या आवडीचे बनवले होते. क्या बात है यार, आज तर मेजवानी आहे, ताटाकडे पाहून आदित्य म्हणाला. सगळ्यांनी मस्त गप्पा मारत जेवण केलं. साक्षीने आदितीला तिचे मेडिसिन्स दिले आणि मधुमॉम आज तिला थोपटून झोपी लावत होती. एकतर झोपायला मधुमॉमची मांडी आणि औषधांचा असर, त्यामुळे आदितीला लगेच झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी गुड मॉर्निंग, आदिती डोळे चोळतच उठली. तिच्यासमोर आदित्य उभा होता. झोप झाली का माझ्या प्रिन्सेसची? आदित्यने विचारलं. हो झाली, आदिती हसत म्हणाली. हे काय, तू कुठे निघालास सकाळी सकाळी? आदिती आळस देत म्हणाली. ड्युटीवर चाललोय, संध्याकाळी मात्र लवकर येईल. तुझ्या लहरी नवऱ्याचं काही सांगता येत नाही, कधीही टपकेल तुला न्यायला, आदित्य हसत म्हणाला. दादू, तिने लटक्या रागाने त्याच्याकडे पाहिलं. अशी काय बघतेस? खरं तेच बोलतोय, आदित्यसुद्धा हसत म्हणाला. हो, पण ह्या वेळेस मी एवढ्या सहजासहजी रुसवा सोडणार नाही, आदिती गाल फुगवत म्हणाली. नक्की ना? नाहीतर नवऱ्याला पाहून राग उडनचू होईल तुझा, आदित्य तिची फिरकी घेत होता. असं काही होणार नाही, बघच तू, आदिती म्हणाली. बरं, मी निघतो आता. तुझी काळजी घे, वेळेवर जेव आणि गोळ्या औषधं वेळेवर घे. आदित्य तिला बाय करून निघाला. ताई, आदिती आता पहिल्यापेक्षा बरी वाटते ना? म्हणजे बघ ना, अगोदर कशी थोडी रिझर्व वाटायची, लगेच मिक्स होत नव्हती, प्रत्येक गोष्टीकडे बघताना एक संशय असायचा तिच्या नजरेत. पण आता असं वाटतं जशी आपली जुनी आदिती परत आली आहे. तिच्या डोळ्यात तेच प्रेम दिसत आहे. कालपासून पाहते मी, ती किती मनमोकळी वागत आहे ते, मधुमॉम म्हणाली. हो ग मधू, माझ्यासुद्धा ते लक्षात आलं आहे. हळूहळू तिच्यात बरीच सुधारणा होत गेली आहे. आणि ह्या सगळ्याचं श्रेय श्रीरंगला आहे. लाखात एक जावई मिळाला आहे आपल्याला मधू, स्मिताताई म्हणाल्या. खरं बोलतेस तू ताई, श्रीसारखा जावई आपल्याला शोधून मिळाला नसता. खूप प्रेम करतो ग आदितीवर, नशीबवान आहे आपली आदिती, मधुमॉम म्हणाली. जावयाचे गुणगान गाऊन झाले असतील तर लेकाकडे पण बघा, थोडी कृपादृष्टी आमच्यावर पण टाका माता हो, आदित्य म्हणाला. तुझ्याकडे लक्ष द्यायला एक हक्काचा माणूस दिला आहे आम्ही, मधुमावशी आदित्यचा कान पकडत म्हणाल्या. अगं, ते हक्काचा बाई माणूस सकाळपासून कुठे हरवले माहीत नाही. आज मला काही नाश्ता मिळत नाही म्हणजे, आदित्य सुस्कारा सोडत म्हणाला. आदी, किती ओव्हर ॲक्टिंग. साक्षी किचनमधून नाश्त्याची प्लेट घेऊन बाहेर आली. आदू उठली का? साक्षीने विचारलं. तिलाच उठून आलो आहे. साक्षी, तिच्याकडे नीट लक्ष दे, आदित्य म्हणाला. हो, साक्षीने हसून मान हलवली. इकडे देसाई मेन्शनमध्ये. भाई, तुझ्याबरोबर एक बोलायचं होतं, बनी म्हणाला. हो बोल ना, काही काम होतं का? श्रीने विचारलं. भाई, सई आणि आनंदीला घेऊन यावं असं म्हणत आहे. तू प्लीज आई आणि डॅडबरोबर बोलशील, बनी म्हणाला. घाई झाली आहे बायकोला आणायची, श्री एक भुवई वर करत हसत म्हणाला. मग नको व्हायला, आनंदी 6 महिन्याची झाली आता. तरी पण आईचं आणि मामीचं काही ठरलं असेल तर, श्रीने विचारलं. भाई प्लीज ना, सईसुद्धा खूप मागे लागली आहे. बरं बरं ठीक आहे, मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. बोलतो मी आई आणि डॅडबरोबर, श्री त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला. अरे श्री, आदितीला केव्हा आणायला जातोयस? सावित्रीबाईंनी जेवताना विचारलं. आज जाणार होतो, पण म्हटलं राहू दे आजचा दिवस. मधुमॉम पण आली आहे, थोडा वेळ तिच्याबरोबर तिला स्पेंड करू दे. हो, पण तिला भेटायला मात्र आता मी जाणार आहे, श्री म्हणाला. आत्ता एवढ्या उशिरा? सावित्रीबाई म्हणाल्या. अगं, उशीर कुठे झालाय, आता 9 तर वाजले आहेत, श्री म्हणाला. अरे पण एवढ्या रात्री, विजयराव बोलतच होते
की मी काय आज पहिल्यांदा जातोय का डॅड? मामा जाऊ दे बाईला. एकतर वहिनी चांगलीच रुसली आहे. तिचा राग शांत होत नाही तोपर्यंत ती काही भाईबरोबर येणार नाही, प्रसाद म्हणाला. हो रे प्रसाद, भाईला बिचारायला किती सासरच्या वाऱ्या करायला लागतील ते माहीत नाही वहिनीला आणायला, बनी त्याला चिडवत म्हणाला. आई उद्या तुझ्या दोन्ही सुनांच्या गृहप्रवेशाची तयारी कर, श्री म्हणाला. दोन्ही म्हणजे? विजयरावांनी विचारलं. नातीला घरी आणायची घाई नाही लागली का तुम्हाला? श्रीने विचारलं. अरे पण व्याह्यांबरोबर अजून काहीच बोलणं झालं नाही, त्यांना सुद्धा कळवावं लागेल ना. असंच अचानक सांगून कसं होईल? सावित्रीबाई म्हणाल्या. ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा, मी बोलून घेतो मामा मामींशी, श्री म्हणाला. खरं तर श्री सकाळीच मामांशी बोलला होता. चालेल की, आम्हाला तर आनंदच होईल. काय हो सावित्रीबाई? विजयराव म्हणाले. हो ना, आम्ही तर डोळ्यात तेल घालून आनंदीची वाट पाहत आहोत. आम्ही लगेच तयारीला लागतो, सावित्रीबाई म्हणाल्या. इकडे श्री गुलमोहरवर आला होता. अरे श्री, तू इथे? आदित्यने विचारलं. माझ्या बायकोला भेटायला आलो आहे, भेटू ना? श्रीने विचारलं. अरे असा परमिशन काय घेत आहेस? तुझी बायको आहे ती, आम्ही नाही बोलणारे कोण? आदित्य म्हणाला. कुठे आहेत आमच्या मॅडम? श्री इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाला. आत्ताच वरती गेली आहे झोपायला, स्मिताताई म्हणाल्या. मी आलोच तिला भेटून. त्याने हलकस दरवाजा लोटला. दरवाजा ओपन असल्याने लगेच उघडला. अदिती बेडवर पालथी पडून मोबाईलमध्ये तिचा आणि श्रीचा फोटो पाहत होती. दरवाजा बंद करण्याचा आवाज आला तसं तिने पटकन मागे पाहिलं. श्री, तुम्ही इथे? अदितीने आश्चर्याने विचारलं. अरे प्रश्न तरी वेगळे विचारत जा तुम्ही बहीण भाऊ. आता मी इथे नसणार तर कोण असणार? श्री मिश्किल नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला. तशी ती लाजली, पण लगेच भानावर येत तिने स्वतःला सावरलं आणि गाल फुगवून बसली. तुझ्याशिवाय झोपच लागत नव्हती, काय करणार, यावंच लागलं, श्री तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला. उगाच लाडीगोडी लावू नका, ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या. इतक्या दिवसामध्ये माझी आठवण नाही आली तुम्हाला, साधी चौकशीसुद्धा केली नाही तुम्ही माझी. आदिती गाल फुगवून बसली. वेडे, दिवसातून 30-40 कॉल होत होते माझे तुझी चौकशी करण्यासाठी. तुझ्या माहेरचे वैतागले मला. मनातच म्हणत असतील कधी बायकोला घेऊन जातोय काय माहिती, श्री हसत म्हणाला. हो तर त्यांना फोन करता येतो आणि मला नाही करता येत, आदितीने सिक्सर मारला. अच्छा, त्याचा राग आला आहे तर मॅडमला. त्याचं काय आहे ना, तू आराम करत असशील, झोपली असशील तर तुला डिस्टर्ब नको म्हणून मी बाकीच्यांना कॉल करत होतो, श्री म्हणाला. आज आलात तसे काल का नाही आलात मग? आदितीने विचारलं. मी काल आलो असतो ना तर तुझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या जागी भीती असती. त्यांना वाटलं असतं मी तुला न्यायला आलो आहे, म्हणून म्हटलं एक दिवस तरी बिचाऱ्यांना लेकीबरोबर सुखाने राहू द्यावं. श्री हसत होता. एक नंबरचे चालू आहात तुम्ही, तुमच्याबरोबर कोणी बोलण्यात जिंकू शकत नाही, आदिती नाक मुरडत म्हणाली. अच्छा, श्रीने तिला जवळ ओढलं. तशी ती जाऊन त्याच्या मिठीत आदळली. आता कुठे बरं वाटते, श्री म्हणाला. आदिती, मी काय म्हणतोय ऐक ना. आदितीने हुंकार भरला. ती सुद्धा त्याच्या मिठीत हरवून गेली होती. उद्या सई आणि आनंदी येणार आहेत. त्या दोघी येण्या अगोदर तू घरी यावं असं मला वाटतं. अच्छा, म्हणून तुम्ही मला मस्का मारायला आला आहात? आदिती खोटं खोटं रागवली. तसं नाही ग राणी, मला सुद्धा तुझी खूप आठवण येत आहे. आईसुद्धा आज विचारत होती, म्हणून मीच तिला म्हटलं उद्या तुझ्या दोन्ही सुना घरी घेऊन येतो. पण मी सहजासहजी येणार नाही. माझी एक अट आहे, ती मान्य असेल तरच मी येईन. आदितीला श्रीची मज्जा घ्यायची लहर आली होती. ओके डन, तुझ्या सगळ्या अटी मला मान्य. श्री तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. अहो, अगोदर माझी अट तर ऐकून घ्या, आदिती म्हणाली. बोल, काय आहे तुझी अट? श्री त्याची मिठी अजून घट्ट करत म्हणाला. आदितीने त्याला अट सांगितली आणि त्याच्या भुवया वर झाल्या. बघ हा जान, विचार कर. एकदा श्रीने ठरवलं तर मग तो मागे हटत नाही. तू नाही म्हटलीस तरी मग मी ऐकणार नाही. श्री तिला धमकी देत म्हणाला. मी का म्हणून नाही म्हणेल? आदिती खांदे उडवत म्हणाली. ओके, उद्या तयार राहा.
श्री म्हणाला आणि तिला काही कळायच्या आत तिच्या ओठांवर झुकला. हळूहळू दोघेही आता पॅशनेटली किस करत होते. दोघेही एकमेकांच्या ओठांचा रस पिण्यात इतके मग्न झाले होते की त्यांना जगाचा विसर पडला होता. कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांमध्ये हरवले होते. बराच वेळाने श्रीने अदितीला सोडलं आणि ती बाजूला झाली. तिचे गुलाबी ओठ आता लाल चटूक दिसायला लागले होते. मम्मा, तुझा जावई बहुतेक आज इथेच मुक्काम करतोय, आदित्य वरती अदितीच्या रूमकडे बघत म्हणाला. मग करू दे की, प्रतापराव म्हणाले. ते बोलतच होते की वरून श्री खाली आला. अरे, तू कुठे निघालास? आम्हाला तर वाटलं आज तू इथेच मुक्काम करतोयस, आदित्य म्हणाला. मी सुद्धा तोच विचार करून आलो होतो, पण नंतर विचार चेंज झाला. मम्मा, मी उद्या अदितीला घ्यायला येणार आहे, चालेल ना तुम्हाला? श्रीने विचारलं. हो चालेल, स्मिताताई हसून म्हणाल्या. आणि मॉम तुम्हाला? श्रीने मधुमॉमला विचारले. अदितीला चालेल ना, मग आम्हालाही चालेल, मधुमॉम म्हणाल्या. बरं चल अदिती, मी येतो. उद्या जेवायला ये, साक्षी म्हणाली. नाही, जेवायला नाही जमणार उद्या. वाटल्यास एखाद्या संडेला येऊ दोघेही. उद्या बनी सई आणि आनंदीला घेऊन येणार आहे, त्यामुळे उद्या आम्ही लगेच निघू. अरे वा, ही तर छान खबर दिलीस तू, प्रतापराव म्हणाले. बरं निघू मी, श्री म्हणाला. दुसऱ्या दिवशी श्री जरा लवकरच गुलमोहरवर पोचला. सई आणि आनंदी येण्याच्या अगोदर त्याला अदितीला घरी घेऊन जायचं होतं, म्हणून तो आज जरा लवकरच घरी आला होता. हे घे पाणी पी. साक्षी, चहा टाक, तोपर्यंत मी अदितीला घेऊन येते, मधुमॉम म्हणाल्या. मॉम, तुम्ही राहू द्या, मी तिला घेऊन येतो खाली. बरं, मधुमॉमने हसून मान हलवली. चहा घेतल्यावर श्री वरती अदितीच्या रूममध्ये गेला. अदितीला बघून मात्र साहेबांची विकेट नेहमीप्रमाणे पडली होती. तो तिथे कशासाठी आला हेच विसरला होता. जान, खूप सुंदर दिसत आहेस तू, श्री तिला पाठीमागून मिठीत घेत म्हणाला. थँक्यू, तुम्ही सुद्धा आज कमी हँडसम दिसत नाही. हो, ते तर मी रोजच दिसतो. श्रीने मिररमध्ये बघत अदितीला डोळा मारला. निघायचं? अदितीने विचारलं. आवरलं तुझं सगळं? श्रीने विचारलं. हो. चल मग. खाली वाकत श्रीने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं. अहो, हे काय करत आहात तुम्ही? अदिती म्हणाली. विसरलीस तुझी अट? श्री तिच्याकडे मिश्किलपणे बघत म्हणाला. अहो, मी तर अशीच मस्करी करत होते, अदिती म्हणाली. ते मला माहीत नाही, आता मी तुला अशीच नेणार. तिने भीतीने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंफले. त्यांना खाली येताना पाहून आदित्यने जोरात शिट्टी मारली. ते पाहून सर्व आदित्य पाहत होता त्या दिशेला पाहू लागले. समोर पाहून सगळेच अवाक झाले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होती. सगळेजण आपल्याकडेच बघत आहेत हे पाहून अदितीने लाजून श्रीच्या छातीत तिचा चेहरा लपवला. माझी नजर नको लागायला दोघांना, असेच आनंदी राहा म्हणत स्मिताताई पुढे आल्या आणि त्यांनी दोघांवरून काही पैसे ओवाळून ते बकुळाला दिले. अरे श्री, आम्हाला निदान तिला निरोप तरी देऊ देत, प्रतापराव म्हणाले. काका, निरोप द्यायला कुठे तुमची मुलगी 7 समुद्रापार चालली आहे? इथेच तर अर्ध्या तासावर राहतो. उद्या परत बोलून घ्या तिला, आता आम्हाला जाऊ द्या. दिसते तेवढी हलकी नाही तुमची मुलगी, श्री हसत म्हणाला. आदितीने त्याला छातीत मारलं. अगं, अगोदरच तुला उचलून घेतलं आहे, त्यात अशी मारू नकोस गं, अटॅक यायचा मला, श्री नाटकीपणे म्हणाला. जरा तरी विचार करून बोलत जा, अदिती रागाने बघत म्हणाली. सॉरी, चुकलं बाई. बरं बरं, सांभाळून या. आदू बेटा, पोचल्यावर कॉल कर, प्रतापराव म्हणाले. हो, अदिती हसून म्हणाली आणि बाय केलं.